कांद्याचे भाव नियंत्रित राहो यासाठी केंद्र सरकारनं निर्यात बंदी लागू केली। निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं 500 कोटींचं नुकसान झालं। कांद्याचा भाव 4200 रुपये प्रति क्विंटलवर जाऊन पोहोचलेला आहे। कांद्याचे भाव वाढल्यानंतर तुम्ही तातडीने जी निर्यात बंदी केली होती त्याचप्रमाणे भाव कोसळले असताना शासनाने जे 350 रुपयाचे अनुदान जे जाहीर केलं होतं त्यात बरेचसे शेतकरी शासनाने वगळून जे पात्र शेतकरी आहेत त्यांना 200 क्विंटलसाठी प्रति शेतकरी 70,000 रुपये अनुदान देय केलं होतं। आजपर्यंत ते अनुदान पण शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे। फक्त 20,000 रुपये प्रत्येकी शेतकरी प्राप्त झाले असून पुढील अनुदानाचा जो राहिलेला टप्पा आहे तो पण शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा। 1400, 1500, 1600 रुपये क्विंटलने विकला गेला आणि माझं जवळजवळ लाख, सव्वा लाख रुपयाचं, 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। खऱ्या अर्थाने या नुकसानाला जबाबदार कोणतरी, या नुकसानीला केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही सरकार जबाबदार आहे। विचार जर केला तर अशा पद्धतीनं जर कांद्याला कुठेतरी भाव मिळत असला तर सरकार निर्यात बंदीसारखे चुकीचे धोरणं राबवले जातात आणि शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो। ही सर्वात महत्त्वाची चुकीची गोष्ट आहे। त्यामुळे सरकारने त्वरित निर्यात बंदी उठवावी आणि राहिलेलं राज्य सरकारने जे काही मागच्या वर्षीचं अनुदान आहे ते त्वरित सामान्य शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावं आणि तरच त्याला कुठेतरी थोडाफार धीर मिळेल।